जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोदमध्ये सातपुडा जंगलातून बिबट्याचा वावर, लोकांमध्ये भीतीचे वातावरण. जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा जंगलातून दिनांक 17 मार्च 2026च्या रात्री बिबट्या आल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी हा बिबट्या अनेकांनी पाहिला असून त्याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्रातील रेस्क्यू पथक व वन अधिकारी शैलेश काळे, वनपाल पळसकर व सर्व वनकर्मचारी यांनी पाहणी केली. बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून प्राचार्य यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रात्री 4 ते 5च्या दरम्यान बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी तहसीलदार पाटील, पोलीस वेरुळकर साहेब, सीओ जाधव, तहसीलदार पाटील व दी न्यू एराचे अध्यक्ष अनिल जयस्वाल हे सुद्धा उपस्थित होते. बिबट्या खाली उतरून शेतात गेल्याचे सांगण्यात येत असून वनविभाग सध्या पूर्णपणे सतर्क आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दी न्यू एरा शाळा दुपारी सुरू राहणार असल्याची माहिती प्राचार्य कुलकर्णी यांनी जळगाव उन्नती न्यूजला दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरू नका. विशेष म्हणजे सातपुडा जंगलात सध्या जंगली प्राण्यांची शिकारीसाठी बंदुकीने हत्या करण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा शिकारी लोकांमुळे किंवा जंगलात लागणाऱ्या आगीमुळे प्राणी घाबरून मानवी वस्तीकडे पळ काढतात. शासनाने रात्रीच्या वेळी या भागात ड्रोन कॅमेरा बसवावा, जेणेकरून बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसेल आणि नागरिकांची सुरक्षा निश्चित करता येईल, अशी मागणी आता जोर धरत आहे. सर, हे आपल्या शाळेमधून निघाले ते कॉलेजमधून नाही? आपल्या शाळेमध्ये होता 4:45च्या दरम्यान आपल्या शाळेमध्ये त्याचा वावर दिसला, पण साधारण 4:45च्या नंतर तो आपल्या शाळेतून बाहेर जाताना दिसून आलेला, झोपडपट्टीच्या बाजूने तो बाहेर गेला. ओके.